या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर, बेगमपेठ, सोलापूर। राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती विक्री ठिकाणांवर सातत्याने धाडी टाकण्यात येत आहेत। बुधवारी निरीक्षक नंदकुमार जाधव ब विभाग यांनी सोलापूर हैदराबाद रोडवर रिक्षातून हातभट्टी दारूची वाहतूक होणार असल्याची खात्रीलायक बातमी त्यांना मिळाली आणि मिळालेल्या बातमीनुसार त्यांच्या पथकासह सोलापूर हैदराबाद रोडवर उजव्या बाजूस सोन्या मारुती पेट्रोल पंपाजवळ सापळा लावून पाळत ठेवलं असता अभिषेक बाळू राठोड वय वर्ष 21 राहणार मुळेगाव तांडा हा ऑटो रिक्षा क्रमांक MH13 CT 8929 मधून रबरी ट्यूब मधून 450 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करीत असल्याचं आढळून आलं। त्याच्या ताब्यातून 23,000 रुपये किमतीच्या हातभट्टी दारूसह एकूण 1,63,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नितीन धार्मिक आणि उपअधीक्षक SR पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई निरीक्षक नंदकुमार जाधव, दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद्ध, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट व वाहन चालक रशीद शेख यांच्या पथकानं पार पाडले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।